बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत भाजपा किसान मोर्चा महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक देत मागण्यांचं निवेदन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना दिलंय। यामध्ये पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे बँका कर्ज खात्यात वर्ग करून घेतात। विमा कंपन्या अवकाळी दुष्काळी गारपिटीचे पैसे बँका कर्ज खात्यात वर्ग करतात, ते वर्ग करू नये। तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे। नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावी। सटाणा शहरातील अतिक्रमण काढून तात्काळ काम चालू करावे। अवकाळी पाऊस, प्रचंड प्रमाणात वारा, चक्रीवादळ, नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विद्युत पोल पडणे, तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर जळणे, ट्रान्सफॉर्मर वीज पडणे या कारणास्तव वीज पुरवठा सतत खंडित होतोय। तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा। बँकांनी ज्या शेतकऱ्यांची एकरकमी योजनेत कर्ज परतफेड केली आहे त्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे। सिबिल स्कोअर चेक करू नये। तात्काळ पीक कर्ज वितरित करणे तसेच रस्ते अतिक्रमण केलेले रस्ते शेतकऱ्यांना मोकळे करून 7/12 नोंद लावून देणे। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू परवाने देणे। 26 मार्च 2020च्या शासन परिपत्रकातील अनुक्रमांक 4 तरतुदीनुसार वाळू उपलब्ध करून देणे। ऑफलाईन परवाना देणे। तालुक्यातील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड आहे परंतु त्यांना रेशन मिळत नाही त्यांना धान्य वितरित करणे। विमा भरलेल्या शेतकरी बांधवांना विम्याचा लाभ मिळवून देणे। सटाणा शहरातील रस्ते तसेच तालुक्यातील रस्ते पाण्या पावसामुळे खराब झालेले तात्काळ रिपेअरिंग करावे अशा 11 मागण्यांचं जाहीर निवेदन बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक चर्चा करत सर्व मुद्दे सुरळीत समजून घेत मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिला विषय होता पीक विम्याचा, दुसरा विषय होता अवकाळी दुष्काळी गारपीट यांचे तात्काळ पंचनामे करून 1 लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच ज्या शेतकऱ्यांचे रस्ते झालेले आहेत त्यांच्या रस्त्याला नोंद लावण्यात यावी। रेशन कार्डासाठी 10,000 लोकांचा इष्टांक वाढवून दिलेला आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत परंतु त्यांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य देण्यात येईल। तसेच ज्या लोकांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना 5 ब्रास वाळू शासनामार्फत मोफत परवाने दिले जातील। तसेच ज्या शेतकऱ्यांचे अजून बँक खात्यामध्ये कर्ज खात्यात वर्ग केलेले पैसे होल्ड लावलेले अशा शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ होल्ड काढण्यात येईल। तसेच ज्यांचे पैसे वर्ग झाले ते पैसे वापस करण्यात येतील। नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहिजे असेल तर पीक कर्ज देण्यात येईल। असे अनेक विषयावर आज साधक बाधक चर्चा झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे पोल पडून गेलेले, वाऱ्याने कनेक्शन जळून गेलेले त्या लोकांना पोल उभे करण्यात येतील, तारा जोडण्यात येतील। इलेक्ट्रिक बोर्डाच्या ज्याही समस्या होतील त्या तात्काळ सोडवण्यात येतील असं सर्व शेतकऱ्यांतर्फे जाहीर मागणी करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक अजून उभे आहेत ते पण पंचनामे करणे। ज्या शेतकऱ्यांचे शेडमध्ये कांदे आहेत, शेड उद्ध्वस्त झालेले, स्टोअरमधला कांदा खराब झालेला आहे अशी सर्व शेतकऱ्यांतर्फे जाहीर मागणी करण्यात आलेली आहे। सकारात्मक शेतकऱ्यांचा प्रश्नाचा निकाली काढू असं आश्वासित तहसीलदार यांनी केलेलं आहे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय।